नमस्कार मित्रांनो, मी ओमकार शेडेकर आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे चिंचपोकीचा चिंतामणी, उमरकडीचा राजा, परेलचा राजा या सर्वांचं आज आगमन आहे. 17 ऑगस्ट तारीख आहे. माझ्यासोबत आपले मित्र अथर्व डिचोलकर आणि जय पवार पण आहे. चला आपण जाऊया. जेवढे मित्रांनो आम्हाला चिंचपोकीचा चिंतामणी दिसलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, मित्रांनो चपला बघा किती आहे तिथे सर्वांच्या. बघा, चिंतामणीच्या आगमनाला अशा चपला तुम्हाला रस्त्यावर भेटणार आहेत पडलेल्या. म्हणून जेवढं होईल तेवढ्या जुन्या चपला घालून या चिंतामणीच्या आगमनाला. आमच्या चपला बघा करणार कोण? अरे काय नाही, एकदम जुना चपला घालून यायच्या. इथे अशा हरवतात या बघा. हे बघा, अख्खा रस्त्यावर चपला पडलेल्या भेटणार आहेत तुम्हाला. फुल ब्रिक मध्ये राहायचं. आणि हा ब्रिज पण बंद आहे इकडचा. त्यांनी चिंतामणीवाल्यांनी नोटीस टाकलेली म्हणून बंद ठेवलाय ब्रिज. चला जाऊया आता आपण अजून पुढे. चिंतामणीला बघूया. नोटीस. मित्रांनो पाऊस बघू शकता किती आलाय. हा बघा, खूप आलाय पाऊस. आम्ही अख्खे भिजतोय पाऊस. तुम्हाला सर्व दाखवण्यासाठी आम्ही किती मेहनत करतोय बघा. फोन काढतोय तरी आता फोन कव्हर मध्ये टाकलाय. आमचं वॉलेट ठेवलं नव्हतं, भिजलंय का? आम्हाला उमरकडीचा राजा दिसलेला आहे. उमरकडीचा राजा.
मित्रांनो, आता तुम्हाला मी चिंचपोकळीचा चिंतामणी, उमरगाडीचा राजा असे मोठमोठे गणपती दाखवले. आता परळचा राजा बाकी आहे, तो दाखवला की आपण व्हिडिओ एंड करूया. चला जाऊयात आपण. अजून गणपती दिसतील ते बघूया. बघा टी शर्टवर डाग वगैरे लागले. एवढी मेहनत घेतो व्हिडिओ बनवायला तुमच्यासाठी. खूप जास्त गर्दी आता. मी दुसऱ्या लेनवर आहे म्हणून थोडी कमी आहे गर्दी. चला आता अजून बघूया आपण. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता सकाळ झालेली तेव्हा आम्ही घरातून निघालो. आता रात्र झाली तेव्हा घरी जातो आहे परत. तर आता सर्व काय बोलू शकतो मी? मला खूप काय बोलायचं होतं. तर आज आम्ही गेलेलो महाआगमनला, चिंतामणीच्या आगमनला, बरेचशा राजाच्या आगमनला. तर आम्ही सगळे आगमन बघितले, पण परेलला आमच्यासोबत एक इन्सिडेंट झाला. परेलचा राजा बाहेर येत होता आणि आम्ही दोघे पण थकलेलो. तर आम्ही असा विचार केलेला की घरी जातो, पण
पण आम्ही असं नाही केलं. आम्ही जात होतो गणसंकुलच्या जात होतो घरी, पण जाता जाता तिकडे परेलच्या राजाचे कार्यकर्ते होते आणि तिकडे मग जाता जाता आम्ही थांबलो. आणि मी जसं की जर्सी घातलेली आणि त्यांनी पण जर्सी घातलेली, तर तिकडे खूप धक्काबुक्की आणि गडबड खूप चालू होती. तर त्यांनी मला मंडळात आत घेतलं त्यांच्यासोबत आणि मग असं आम्ही उभे होतो तिकडे आणि मग सगळी ती गर्दी आम्ही तिकडून खाली केली. गणपती आला आणि गणपतीच्याच कृपेने त्यांनी मला गणसंकुलमध्ये आत जायची परमिशन दिली. म्हणजे त्यांनीच मला कार्यकर्ता समजून आत पाठवलं. भाई आता हे काय मला समजत नाही, तर गॉड्स प्लॅन, सगळी देवाची कृपा होती ती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही एकदम मस्त व्हिडिओ बनवली मी तिकडे गेटवर, जेव्हा गणसंकुलवर आलेला गणपती गेटवर आला तेव्हा सगळं ते झेंडे फडकावत होते श्रीरामचे, प्रभू श्रीराम. ते पुढे खूप काय काय झालं, ते गुजबम्स आले मला तिकडे. आणि बस खूप मजा केली आज आम्ही मित्रांनो. तुम्हाला पण सर्व दाखवेल या ब्लॉगमध्ये, बघितलंच असेल तुम्ही पण, खूप मजा केली असेल. व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओजमध्ये. बाय बाय.